राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झालं। बारामतीत लँडिंग दरम्यान त्यांचा भीषण अपघात झाला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय। आता हा अपघात कसा घडला, त्याचा घटनाक्रम काय होता हे तुम्हाला बातम्यांच्या माध्यमातून कळालंच असेल, पण त्याच सोबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। ती म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार 4 सभांना संबोधित करणार होते। त्यासाठी सकाळपासून त्यांची फोनवर जोरदार संपर्क मोहीम देखील सुरू होती। मात्र या धावपळीच्या दरम्यान त्यांचा शेवटचा फोन कॉल नेमका कोणाला गेला होता याची माहिती आता समोर आली आहे आणि याच संदर्भातील माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीच भरली जाणार नाही। सर्वांना तुम्हाला घटनाक्रम थोडक्यात सांगते। काल 8 वाजता मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाने जेव्हा बारामती विमानतळावर लँडिंग केलं तेव्हा एका क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं। विमान धावपट्टीवरून घसरलं, पुढे दरी सदृश ठिकाणी ते विमान कोसळलं आणि त्या विमानाला आग लागली। दरम्यान या अपघातात अजितदादांसह विमानातील सर्व 5 ते 6 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। पण या दुःखद घटनेत एक अशी गोष्ट समोर आली आहे जी मनाला अधिक चटका लावते। ती म्हणजे अपघाताच्या फक्त अर्ध्या तासांपूर्वी अजितदादांनी केलेला शेवटचा फोन कॉल त्यांच्या जवळच्या नातेवाईकाला, तसेच भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना केला असल्याची माहिती मिळते। राणा जगजितसिंह पाटील अजित पवार व सुनेत्रा पवार यांचे भाचे आहेत आणि विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचं त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं। विमान अपघाताच्या साधारण 30 मिनिटे आधी अजित पवार यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना फोन केला होता। स्वतः राणा जगजितसिंह पाटलांनी याबाबतची माहिती दिली आहे। नेहमीप्रमाणे त्यांनी आपली आपुलकीने चौकशी केल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहायला शिकवणारे व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले याची जाणीव अक्षरशः मन पोखरून टाकणारी आहे। ते पुढे म्हणाले की मन अक्षरशः सुन्न झाले। अपघात होण्याच्या अर्धा तास आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता। नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतो आणि अवघ्या अर्ध्या तासातच ही दुर्दैवी बातमी समजली। काय वाटलं हे शब्दात मांडणं शक्य नाही। राणा पाटील यांनी अजित पवारांच्या जाण्यावर दुःख व्यक्त केलं आहे। तसेच क्षणार्धात आयुष्य कसं संपून जातं त्यांचं भीषण जाणं व प्रचंड त्रासदायक आहे। व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते। आता शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करते। अजूनही विश्वास बसत नाहीये, अजित काका सोडून गेलेत आणि हे स्वीकार करणं अजूनही शक्य होत नाही, असेही राणा पाटील यांनी भावुक होऊन म्हटले आहे। सक्रिय आणि निर्णय क्षमतेच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतात, पण मात्र अजितदादांचे विचार, त्यांची मेहनत आणि त्यांनी लोकांसाठी केलेलं काम हे नेहमी लोकांच्या लक्षात राहील। त्यांना सातारा न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली। या बातमीसाठी शब्दांकन केलं आहे आमचे प्रतिनिधी धीरेन कुमार भोसले यांनी। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। अजित दादा गेले, भयंकर आहे हे सगळं। देशासाठी हा काळा दिवस आहे। दादा, आज तुमच्यावरती प्रेम करणारा प्रत्येक जण रडतोय। महाराष्ट्राच्या विकासाची वारी थांबली का असा प्रश्न प्रत्येकाला पडतो आहे। अशा क्षणी प्रार्थना आणि संयम हाच आधार।